आपल्याबरोबर वर्षा गायकवाड आहेत खासदार आणि आपण त्यांच्याबरोबर या संदर्भात चर्चा करूया। वर्षाजी नमस्कार। आता एक मोठी बातमी सध्या आपण सांगतोय झी 24 तासच्या प्रेक्षकांना सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला आहे। खरं तर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण व्हावी अशा प्रकारे जिथे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर सुरक्षा तिथले कर्मचारी वगैरे असतात कारण अभिनेत्याचं घर आहे, मात्र तरी सुद्धा अशा प्रकारे चाकू हल्ला होतोय। नाही, हेच दुर्दैवाचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जे ज्यांच्याकडे आहे सुरक्षा त्यांच्या ते सुरक्षित नाही तर सर्वच सामान्य माणसांचं काय खरं तू बघशील ही तिसरी घटना आहे। पहिला बांद्रामध्ये बाबा सिद्दीकी यांच्या ऑफिसच्या बाहेर जे आहे तो गोळीबार झाला आणि ज्याच्यामध्ये दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला। सलमान खानच्या घराच्या बाहेर गोळीबार झाला। त्या ठिकाणी आता सैफ अली खानच्या घरात लोक घुसलेली होते। आता तुम्ही बघा जेजू हॉस्पिटलच्या बाहेर गोळीबार झाला। म्हणजे मुंबईमध्ये चाललंय काय? बीडमध्ये आपण बघतोय पोलीस बंदुके मिळतात, आपण बघतोय परभणीमध्ये काय चाललंय, पुण्याच्या घटनेमध्ये बघतोय। आणि मुंबईचं पोलीस तर स्कॉटलंडच्या लेवलचं होतं ना। पोलिसांची अवस्था अशी काय झाली? त्यांना स्वातंत्र्य नाहीये, त्यांचं मानसिक खच्चीकरण आहे, त्यांचा अपमान केला जातो, त्यांच्या बायकांबद्दल बोललं जातं, त्यांच्या बदलीबद्दल बोललं जातं। म्हणजे कुठेतरी गृह विभागाला याच्याबद्दल बोलावं लागेल, गृहमंत्र्यांना जबाबदारी घ्यावी लागेल। कुठे पोलीस महासंचालिका, कुठे पोलीस आयुक्त, त्यांनी जबाबदारी घ्यावी लागेल ना। असं इंटेलिजन्सचं फेलियर आहे। एका त्या रस्त्यामध्ये बघा तुम्ही, तो रस्ता सुरक्षित रस्ता आहे, तिथे 70 लोकांची वर्दळ आहे, अशा रस्त्यामध्ये अशा घटना व्हायला लागल्या। आणि ज्यांच्याकडे पोलीस आहे, ज्यांच्याकडे स्वतःची स्वतंत्र काय म्हणतात सुरक्षा व्यवस्था आहे, त्यांच्या घरात घुसून लोक जर व्हायला लागले तर सर्वसामान्य तुमच्या आणि आमच्या घरात काय झोपडपट्टीमध्ये काय आहे? आणि लोकांना ह्या सगळ्या गोष्टी मिळायला कुठे लागल्यात? बंदुकी इतक्या सोप्या पद्धतीने चालल्यात किंवा चाकू चाललेत आणि एवढी हिंमत कुठून यायला लागली? काय झालंय मुंबई पोलिसांना, काय झालंय पोलिसांना, काय झालंय होम विभागावर? सगळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले, धिंडवडे निघाले तुमचे। आता लोक घरात सुरक्षित नाहीत तर लोक सुरक्षित कुठे आहेत? काल पण त्या म्हणायचो ट्रेनमध्ये सुरक्षित नाही, स्टेशनच्या बाहेर सुरक्षित नाहीत, इथे आहेत, आता तर घरात घुसायला लागले। म्हणजे पोलिसांचा धाक नाहीये या परिस्थितीमध्ये आणि पोलिसांचं जे असलेलं वर्चस्व होतं, दरारा होता, तो कमी झालेला आहे अगदी। आणि मुंबई हे तर आर्थिक राजधानी आहे देशाची, इथे तर बॉलिवूड आहे, ते काय मोठ्या प्रमाणामध्ये राहतात। तर तुम्ही त्यांना पुरवू शकत सर्वसामान्य माणसांचा तर विचार करा तुम्ही, काय अवस्था असेल। ते आमदार रडतात विधिमंडळात, स्थिती आहे महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेची। अगदी। वर्षाताई काय वाटते तुम्हाला, नेमके लूपहोल्स काय आहेत? का अशा प्रकारे लोकांची इथपर्यंत मजल जातीये? कशा प्रकारे दहशत बसवावी लागेल? का कायद्याविषयी वाटत नाहीये लोकांना काही? कारण असं आहे ना की कायदा सुव्यवस्थाचे प्रश्न जे आहे ना, ज्याच्यामध्ये चर्चा होते, मोठे मोठे आश्वासन दिले जातात, त्याची कारवाई कुठल्याही तऱ्हेची होत नाही ना। कारवाईला व्हायला पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न असा आहे की पोलिसांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे। ज्या तऱ्हेने इंटेलिजन्सचे फेलियर चालले सातत्याने, म्हणजे बाबा सिद्दीकींचा तर पोलिसांच्या बरोबर असताना त्या दिवशी दुर्दैवाने मृत्यू झाला, गर्दीच्या ठिकाणी झाला, दिवसा ढवळा झाला मुंबईमध्ये, असं होत होतं का? आज घरामध्ये घुसले। हे जे झालेलं आहे ना, धाक कमी झालाय पोलिसांचा आणि पोलीस यंत्रणेचं जे चाललेलं आहे खच्चीकरण, हे थांबवलं गेलं पाहिजे आणि होम डिपार्टमेंटने आता बोललं पाहिजे, कारण त्यांच्यावरतीच महत्त्वाचे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। खरंय खरंय। एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं हे निश्चितच म्हणणं बरोबर आहे आणि लोकांनी कोणाकडे बघायचा असा प्रश्न त्यामुळे आता खरं तर उपस्थित होतो आहे। वर्षाजी धन्यवाद, आपण झी 24 तास बरोबर बोललात आणि ही प्रतिक्रिया आमच्याकडे व्यक्त केली। खासदार वर्षा गायकवाड आपल्या बरोबर होत्या।